सावंतवाडीत आलोय आणि रात्री खेळ चालू या सेटवर आलोय. आणि अण्णा नाही का बघा इकडे बसायचं. किती हाय मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही इंट्रो तर बघितलाच असाल, किती चांगला होता. तर काय नाही, हे वेगळा विषय जरा. तर तुम्ही इंट्रो बघितलाच असाल कसा होता तो. तर ह्याच्या पुढे पण ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला ब्लॉगकडे लगेच चालू बघूया. चला काकी बोल, आपण कुठे जातोय? आम्ही सावंतवाडीत आलोय आणि रात्रीच खेळ चालू या सेटवर आलोय. आता चाललो आम्ही त्या घरामध्ये. तर तिकडे तो घर आहे रात्री तिकडे त्या साईडला आहे. तर आता आम्ही रोड क्रॉस वगैरे करून जाऊ. तर खेळ चालू हा, आणि रात्रीच खेळ चालू. एकदा भेट देऊ त्या घराला. खूप एक्साइटेड आहेत, मुलं खूप एक्साइटेड आहेत या ठिकाणी येण्यासाठी. ठीक आहे, चालेल. चला मग भेटूया आपण तिकडे. मुलं काय, आम्ही पण एक्साइटेड. धूळ लागली वाटतं काहीतरी. काय बोलताय तुम्ही? फिंगरप्रिंट लागले इकडे. काय लागले? फिंगरप्रिंट साफ करतो जरा कॅमेरा आणि मग चला जाऊया. हे बघा, ते घर आहे रात्रीच खेळ चालायचं. नको तिथे लिहिले पर्यटकांना. हा, मग तेच बोलतोय. आता काय बसणार नाही आपण, गाडीने आलो, गाडी बाहेर लावली तर आतमध्ये आलो. म्हणाय तर लिहिलंय. चाललाय. चला मग जातो आम्ही. आम्ही इकडे परवानगी घेतलेली त्या आजोबांकडून. तर ते बोलले फोटो काढू शकतो. तर हे बघा, हे घर आहे आपलं रात्रीच खेळ चालल्याचं. आणि अण्णा नाही का बघा इकडे बसायचे, इकडे बसायचे. हे बघा किती खुश आहेत बघा घरचे. खुशी शेवंताच्या वेगळी झाली तेव्हा ती इथे राहत होती. ठेवलं होतं कुठे? ह्या समोरच्या बंगल्यामध्ये खाली. हा, त्या साईडला. ही तिवाल कुठे फाशी घेतलेली? ती वीर कुठे? चल ना, चल बघूया वीर बघूया. कुठे आलो आपण? रात्रीच खेळ चालल्याच्या घराकडे. आवाज ठेवला साक्षी. खूप छान आहे ना. चला मग आपण लगेच फोटो काढून निघूया. आता आम्ही आलेलो गुरुदेव दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. इकडेच सिंधुदुर्गमध्येच हे आहे. तर तुम्ही ॲड्रेस वगैरे बघू शकता, तिकडे लिहिलेलं आहे. फोटो काढून मी टाकतोय त्याचा. तर हे बघा, हे मंदिर आहे असं. हा याचा परिसर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि बघू शकता यांचा इंटेरियर बघा किती भारी केलं त्यांनी. खांबांना पण असं डेकोरेट केलं की झाडांचं रूप दिलं आहे बघ, किती मस्त. आणि इकडेच त्यांचं भोजनालय इकडेच. आता ते बघतो काय म्हणजे किती रुपयाचं काय काय नाही. तुम्हाला ॲड्रेस पाहिजे होता तर हा बघा ॲड्रेस इकडे. ॲड्रेस वगैरे हे सगळं आहे. फ्री आहे. किती रुपये? किती? 50 रुपये प्लेट असेल. 50, 60, 70. तेच. तर आता बघूया आपण प्रसादाचा पण चव घेऊया आणि भेटूया. थांब काय बोलायचं पहिलं? काय पण बोल, तुला जे वाटेल. तुला जे आवडेल ते बोल. मला नाही माहिती. बोल चालू आहे. राहून दे. थांब सॉफ्ट.
हॅलो गायस, आजच्या ब्लॉगला आता एंड करतो हे. आणि माझ्या दादाचं हे ना ब्लॉगला फॉलो करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण कुठे कुठे गेलो ते सांग. हे आम्ही भवानी देवीच्या आणि कुलदेवीच्या मंदिरात गेलेलो. आणि अजून एक मंदिर होतं कोणतं ते? हा, कुलदेवीचे मंदिर नाही, अजून आपण जिकडे जेवलो ते कोणतं नाव? दत्त मंदिर. हा, तिकडे काय काय जेवण होतं? हे डाळ भात होता, हे चवरीची भाजी होती आणि ते काहीतरी गोड ते येलो कलरचं काय शिरा होता आणि सोलकढी आणि हे काय बोलतात पाणी छान होतं काय. आणि सगळं काय छान. बोलणार? तू कितव्या स्टँडर्डला आहे? मी थर्ड स्टँडर्डला आहे. तुला युट्यूबवर यायचंय? हा हा काय? हा पूर्ण बोल तुझा फेवरेट कार्टून काय? हा माईक पकड, माईक जवळ पकड, आवाज हा. फेवरेट कार्टून कोणता तुझा? पोकीमॉन इंग्लिश मध्ये बोलायचं. पोकीमॉन. इंग्लिश मध्ये बोल. लाईक शेअर करा सबस्क्राईब करा. इंग्लिश मध्ये, सगळं इंग्लिश मध्ये बोल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. करा काय इंग्लिश मध्ये बोलायचं. तू माईक बंद करशील. माईक चालू आहे का बघू? लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सगळ्यासाठी. आणि माझ्या दादाला फॉलोवर करा आणि सबस्क्राईब करा ह्याला. बाय 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 बाय. आणि पूर्ण दिवसात त्यांनी